आबा हे कुठे ठेवू? राहू दे बाय हातात. माईकचं बॉक्स हा आहे का त्यात ठेवलं ना व्यवस्थित? हा. तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या या अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये. मंडळी, रोज तेच लोकेशन तुम्ही सुद्धा बोर झाला असाल आणि म्हणूनच मग आम्ही थोडासा निर्णय घेतला आणि कालच्यापासून म्हणजे काल तो आमच्या याच्या मुकलीसोबत व्हिडिओ पाहिला असेल मुलीचा, तेव्हापासून आम्ही आमच्या शेतात व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्ही या ठिकाणी या लोकेशनवरती आलो. आणि येतो तो पाहतो काय बघा, सगळा माळ कुणीतरी काढी टाकून, म्हणजे त्याच्याकडून चुकून झालंय का मुद्दामून केलंय काय माहिती, परंतु तेच लोकेशन म्हणलं की जरा मला थोडं व्ह्यूज आणि जो व्हिडिओ रिकमेंडेशन होतो किंवा त्याची ग्रोथ जी असती ते कमी प्रमाणात दिसून यायला लागली. आणि मग ठरवलं की चला नवीन लोकेशनला जावं आणि छानमध्ये व्हिडिओ तयार करावेत. तर मंडळी, उन्हाळा एवढा भयंकर जाचत चालला आहे. तुम्ही बघू शकता आत्ता वाजलेत 5:45 तरी एवढं प्रचंड ऊन लागतंय. आणि रोज व्हिडिओ काय आमच्याकडून येईनात, त्याचं कारण म्हणजे उन्हाळा आहे, बरोबर का? आणि उन्हामुळे आम्ही बाहेर निघत नाही आणि पुन्हा घरातच तेच लोकेशन तोच एरिया म्हणलं की थोडंसं नाही का अनकम्फर्टेबल होत आहे. आणि नको म्हणलं जरा आता लोकेशन चेंज करू. परंतु उन्हात कॅमेरा शूट करायचं झालं तर भयंकर एवढा त्रास, ते गरम माईक, गरमी, त्यामुळे म्हणलं थोडंसं व्हिडिओला आपण विराम देऊ. एक ते दोनच करूयात, पण प्रॉपर करूयात आणि चांगले करूयात, पण वेगळ्या ठिकाणी जाऊन करूयात जरा. म्हणून शेतात आलो, पाहतो तर इथं सगळी अस्तव्यस्तच अवस्था आहे. असं हरकत नाही. उन्हाळा एवढा वाढलाय मंडळी, सर्वांना नम्रतेची विनंती आहे, महत्वाचं जर का काम असेल तरच घराच्या बाहेर निघा, अन्यथा घराच्या बाहेर निघू नका. कारण 43°C तापमान सोलापूर जिल्ह्याचं आहे. इव्हन दुसऱ्या जिल्ह्याचं किती आहे काय असेल त्या लोकांना माहिती आहे. मला वाटतंय आता इथं एवढं आहे म्हटल्यानंतर साहजिकच आहे, पण 43, 44, 45च्या पुढंच आहे तापमान. त्याच्यामुळं बाहेर अजिबात महत्वाचं आणि अति महत्वाचं जर काम असेल तरच बाहेर निघा, अन्यथा घराच्या बाहेर निघू नका. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगतो 5:30, 5:15च्या सुमारास आम्ही घर सोडतो आणि रोज तुमच्यासारखे आमचे दैवत, प्रेक्षक, रसिक मायबाप यांना आमच्या व्हिडिओची सवय लागली आणि ती सवय रोज काहीतरी आम्ही समाजाचं देणं लागतो. या अनुषंगाने आम्ही नवीन रोज काहीतरी करण्याची जी उमेद आहे ती उमेद कुठेतरी थांबू नये म्हणून आम्ही आत्ता प्रॉपर 5:15 ते 5:30च्या सुमारास उन्हामुळे घराच्या बाहेर निघतो आणि आत्ता लोकेशनवर आलो. सगळी तयारी झाली, प्रॉपर शूट करायचं आहे. त्या अगोदर म्हणलं छोटासा एक ब्लॉग रूपी व्हिडिओ तयार करावा. तर मग कसं काय वाटतं नवीन लोकेशनला येऊन? भारी वाटतं. चिव येतो ना? भारी वाटतंय. माझ्या चिवचा काल व्हिडिओ केला आणि एवढ्या चांगल्या लोकांनी प्रतिसाद आणि कमेंट केल्या माझ्या चिवसाठी. कारण लेक म्हणजे बापाचा जीव असतो, काळीज असतं. आणि खऱ्या अर्थानं ज्या बापाला लेक आहे तो बाप खरंच भाग्यवान आहे. कारण आईनंतर आणि बायकोनंतर जर कोणी आपल्यावर माया लावत असेल, प्रॉपरली आईचं स्थान हे आईच्या जागेलाच राहणार कायमस्वरूपी. 100% आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. परंतु आईनंतर खरा जीव लावणारा, जिव्हाळा देणारा, मायेचा क्षण निर्माण करणारा म्हणजे ही लेक आहे. ही लेक म्हणजे खूप मोठं देणं आहे भगवंताच्या आशीर्वादाने. मलाच नाही, अनेक वडिलांना, जे पण लेकीचे बाप आहेत त्यांना खरंच एक लेक म्हणजे ही अमाप संपत्ती आहे की ती संपत्ती म्हणजे त्याच्याच्याने बाकीच्या संपत्तीपेक्षा जास्त मौल्यवान ही संपत्ती आहे. तर मंडळी, उन्हाळा आहे, उन्हाळ्याचं खरंच महत्वाचं काम असेल तरच बाहेर निघा. बघा ना राव, एक मला वाटते
इकडं लातूरकडे घटना घडली. एक निष्पाप बाळ जे झोपलं होतं पत्र्याच्या धगीनं का कुणास ठाऊक त्याला झोक्यात टाकलं होतं त्याच्या माऊलीनं. माय माऊल्या ओ, उन्हाळ्याचं थोडस काळजी घ्या. कारण काय आहे ना, वेळ आणि काळ, पूर्वी काय व्हायचं ना की एक विशिष्ट काळामध्ये विशिष्ट वेळेमध्ये मृत्यू यायचा. मृत्यू हा अटळ आहे, मृत्यू कोणाला चुकला नाही. परंतु आत्ता दिवस असले आलेत, वेळ आणि काळ सांगूनच येत नाही, कधीही काही घडू शकतं. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थोडस स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या आणि आपल्या घरातील जेवढे पण लहान बालक आहेत त्यांची आणि वयोवृद्ध घरातील माणसं आहेत त्यांची विशेषतः काळजी घ्या. भरपूर पाणी प्या मंडळी. खरंच तळमळीने या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, कारण उन्हाळा एवढा जाचक ठरतोय आणि इथून पुढचे काही दिवस ठरणार आहे. आज बघा मंडळी 43-44 अंश सेल्सिअस तापमान सोलापूर जिल्ह्याचं आहे. आणि नांदेड, परभणी, आणखी बरेचसे काही मगाशी मी जिल्हे वाचत होतो तापमानाच्या ह्याच्यातून, तर 45+ आहेत अंश सेल्सिअस. तर महत्वाची काम असतील तरच बाहेर निघा, अन्यथा बाहेर निघू नका. आणि मला काल सांगायचा एक खूप छान मुद्दा आठवला. आणि आमच्यातली जी कला आहे, ते आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात हे 100% खरं आहे. पण जेवढे पण आम्ही माणसं कमवलेत, हे आम्ही आमच्या हक्काची आणि प्रेमाची माणसं कमवलेत. आणि कालचा विषय किस्सा सांगतो तुम्हाला. काल काय झालं, काल तुम्ही सांगा काय झालं काल. काल व्हिडिओ चालू केलं, मोबाईल बंद पडायला माहितीच नाही. आज कॅमेरामॅन आणलाय, प्रॉपर कॅमेरामॅन आणलाय आमचा मुलगा. काल काहीतरी कामानिमित्त तो बाहेर गेलता आणि मी लई त्याला रिस्क बी म्हणजे प्रोत्साहन बी दिलं नाही की चल दादा म्हणजे त्याला ही बी लय बोललो नाही मी, लय म्हणजे प्रेस बी केलं नाही, है का ना. आणि काल किस्सा झाला, माईक बिक लावलं मस्त मध्ये, सेटअप फिटअप कॅमेरा लावला आणि तुम्हाला सांगतो तिथं लावला कॅमेरा. आणि इकडं मी मिसेस आणि माझी दोन मुलं तर काय माझी सरपणच काढत होते काल. आणि कॅमेरा चालू झाला, उग मी बडबड एकटाच बडबड करतोय. आणि एवढं मोटिवेशन कालचं जर आई शपथ एवढं छान मोटिवेशन होतं ना, मनाला अगदी पिळ उठून टाकणारे कालचे विचार होते. मला ते आठवलं की अचानक मी धडा बोलतो. आणि एवढं सगळं काल मी 1-1.5 तास करत होतो. आणि 1.5 तास केल्यानंतर पाहत होतो काय, कॅमेरा ऑफ, सगळं. माझी ही चिव आली, चिव म्हणली जा बा तिथं अडकव जा, तुला टाटकय. तुम्ही नाही टाटका कारण हे मला अटकव बारके. आणि मग ही म्हणली, चिव म्हणली बाबा म्हणली ही तर बंदच आहे म्हणली, तुम्ही काय कुणाला बोलताय. मी म्हणलो काय बोलती, खरं काय. मी जर गेलोय बघतोय, अरे देवा म्हणलं, किया कराये पे पाणी छिडकना इसी को कहते हैं. हिला म्हणलं केलेल्या सगळ्या कामावर पाणी फिरलंच म्हणलं. आता हिची तरी काय बिचारी चूक किंवा हिची तरी काय माझी तरी काय. मला काय वाटलं ते चालू झालंय आणि आम्ही बडबड सगळं बडबड व्यर्थ. तर मंडळी सांगायचा मुद्दा, उन्हाळा चालू आहे, भरपूर पाणी प्या, अंगावरती पातळ कपडे घालत चला. आणि हे बघा, शक्यतो तळलेले पदार्थ असतील किंवा अनेक हॉटेलमधले जे काही पदार्थ आहेत ते खाणं थोडंसं टाळा. मी म्हणत नाही पूर्णच बंद करा, पण थोडे दिवस टाळा. आणि घरातलं ताजंच अन्न खा. आणि मला वाटतं 11 ते 5, 4 पण म्हणत नाही, लोकांच्या हिशोबाने 4 ठीक आहे, पण मी 5 म्हणतो मुद्दा म्हणून. का 5 आता वाजले, 6 वाजत आले, वाजल्या प्रॉपर 6 वाजल्या, तरी इतकं ऊन लागते. बघू शकता एवढं ऊन लागतंय. मग बघा, विचार करा कसला उन्हाळा जास्तोय. आणि सगळ्यात महत्वाचा विषय की डोक्याला टोपी असेल किंवा मफलर असेल किंवा एखादा छानसा गमजा तुमच्याकडे असेल तो गमजा घालत चला. आणि थंड हवेच्या ठिकाणीच घरात वातावरण निर्माण करा. फॅन असतील, कूलर असतील, AC असतील. आणि 11 ते 5 हे घरातच टाइम स्पेंड करा, आपल्या घरच्यांना वेळ द्या. मंडळी काळ खूप बेकार आहे. आणि खरंच आपण सर्वजण इतके भाग्यवान आहोत का हो, की आपण आता सध्या मी तुमच्या समोर या ठिकाणी बोलतोय आणि तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून मला पाहताय. मंडळी काळ
गेल्या काही दिवसापूर्वी एवढा बेकार आला होता. कोरोनासारखं महासंकट आपल्यावरती ओढवलं होतं आणि त्या कोरोनाच्या महासंकटात बरीचशी लोक आपल्यातून निघून गेली, जवळची गेली, शेजारची गेली, अगदी घरातली गेली. पण आपण इतके भाग्यवान, आपलं कुठलं तरी कर्म अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं कर्म जे आहे ते आपलं कामाला आलं, म्हणून आपण या ठिकाणी तुमच्या समोर आणि तुम्ही मला पाहताय, हे कर्मरूपी काम आपल्या कामाला आलं. म्हणून सांगतो, पूर्वीचा काळ होता तो खूप वेगळा होता. 70, 75, 80च्या काळात लोकांना मृत्यू येत होतं, परंतु आज अशी परिस्थिती झाली आहे मंडळी, आत्ता बोलतोय आणि अर्ध्या पाऊण तासानं किंवा एका तासानं मोबाईलवरती स्टेटस दिसतो किंवा कोणाकडून तरी ऐकायला मिळतं, यायला आमका आमका होता गेला. अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणून सांगतो मंडळी, राग, लोभ, मत्सर, द्वेष ह्या सगळ्या गोष्टी मारून टाका. एकमेकाला बोलत नसाल तर कडकडून मिठी मारा, बोला. संताप व्यक्त करून उपयोग नाही, मनातली गोष्ट क्लिअर करा. आणि मला एकच सांगायचंय, कितीही कमवलं, अमाप संपत्ती कमवली, अरे मला काय सांगायचंय या ठिकाणी तुम्हाला आवर्जून लक्षात घ्या. दादा हो, ताई हो, मायबाप माझं, मी तुमचं काहीतरी देणं लागतो म्हणून ह्या तळमळीने मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी बोलतो बिंबीच्या देठापासून. तुम्ही ऐकताय देखील आणि माझे विचार मी त्याच ठिकाणी व्यक्त करतो ज्या ठिकाणी त्या विचाराला किंमत आहे, व्यासपीठावरती. आणि हे माझं व्यासपीठ आहे आणि तुम्ही ऐकणारे माझे जवळचे आणि लाडके श्रोते आहात. म्हणून माणूस आहे तोपर्यंत त्या माणसाला किंमत कळत नाही. अरे ज्याच्याकडे अमाप कोट्याधीश रावण, ज्याची लंका सोन्याची होती, अगदी जेवणाचं ताट आणि त्या ताटात असणारा चमचा देखील सोन्याचा होता, परंतु तो आज आपल्या हयातीत नाही, तो संपला, तो कर्माने संपला. तू मामाची अगरबत्ती लावता कुठं, म्हणून आहे त्याला जपा. मंडळी काय असतं ना, गेल्यानंतरच तळमळ करण्यापेक्षा आहे तोपर्यंत त्या माणसाला आपलं म्हणूयात. काय पुन्हा काही उपयोग नाही, पुन्हा अजिबात काहीच उपयोग नाही. आहे तोपर्यंत जपा. एकदा गेला, मिस यू जड अंतकरणाने स्टेटस लावण्यापेक्षा विथ यू म्हणून त्याच्या सोबत आपण राहूया. आलं का लक्षामध्ये? म्हणून तुम्हाला सांगतो मायबाप, राग, लोभ, मत्सर, द्वेष ह्या सगळ्या भावना त्या मारून टाका आणि एकोप्याने राहा. काळाची गरज आहे एकीनं राहणं. माझा दुसरा या ठिकाणी मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की सयाजी सर, मला प्रत्येक मोटिवेशन कमेंट असतात, त्या कमेंटमध्ये किंवा वैयक्तिक मेसेजमध्ये किंवा फोन करून लोक सांगतात की सयाजी सर, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही एवढे छान संदेश समाजाला देता, सुंदर सुंदर अशा रील बनवता, सुंदर सुंदर असे व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं उत्तम कार्य करता, मग एखादा चित्रपट का करत नाही? त्या सगळ्या रसिक मायबाप प्रेक्षकांना सांगायचे, चित्रपट करणे म्हणजे इट इज नॉट जोक. चित्रपट करणे म्हणजे एवढी साधी आणि सोपी गोष्ट नाही. 2014 पासूनचा प्रवास जो होता 2021 पर्यंत आमचा असाच चित्रपटात गेलाय. माझ्याकडे 9 स्टोऱ्या लिहिल्यात. काय हो, किती पंचाय घरामध्ये सिनेमाच्या 9 स्टोऱ्या लिहिल्यात, परंतु आज त्या स्टोऱ्या धूळ खात पडलेत. ह्या महाराष्ट्रामध्ये, ह्या जगभरामध्ये एवढे दिग्गज दिग्दर्शक अभिनेते आहेत, त्यांचं दुकान कुठं चाला ना, आपलं दुकान कुठं चालायचं? अहो बऱ्याच ठिकाणी, अहो 2011-12चा काळ जर असा होता, मुंबईला मी गवंड्याच्या हाताखाली काम करायचो मंडळी, आणि तेवढे काय मला वाटतं 150 रुपये हजेरी होती त्यावेळेस. त्या 700-800 हजार रुपयामध्ये मी ते पैसे घ्यायचो, घरच्यांना न सांगता मुंबईला ऑडिशनला जायचो. परंतु टेम्पोने लोक आलेली आणि कलेला फारशी किंमत दिली जात नव्हती, आणि आजही नाही. कलेचा दर्जा अक्षरशः खोटं सांगतो इतका घसरलाय. ओरिजिनल कलेला तर 0 किंमत आहे. आज पाहतो रील्सवरती, अरे जो खऱ्या अर्थानं अभिनयाच्या माध्यमातून असेल किंवा त्याच्या टॅलेंटच्या माध्यमातून असेल व्हिडिओ बनवत आहे, त्याला अजिबात किंमत नाही. आणि जे धांगडधिंगाणा करतय, जे काही करतय, त्याला राव कसली किंमत आहे? लोक त्याला प्रमोशनला, लोक त्याला उद्घाटनाला, लोक त्याला इतकी व्हॅल्यू देतात. म्हणजे लोकांच्या खोटेपणाला ही जनता मायबाप मोठेपणा समजते. आणि आम्ही एवढे पोट तिडकीने एवढे सखोल विषय हाताने हाताळतो, मेंदून आम्ही ते साकारतो, आणि आम्हाला म्हणजे आम्ही त्या गोष्टीचा द्वेष किंवा आम्ही आंधळतोय असातला विषय नाही.
परंतु जे सत्य आहे ते सत्यच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा ना राव, टॅलेंटला आहे का रीलवर कुठल्या गोष्टीचं टॅलेंट? हा एक दोन म्हणजे बोटाव मोजणे इतपत क्रिएटर जर का सोडले तर बाकीच्या सगळ्या दांगडं धिंगाणाच आहे. आणि त्यांचे व्ह्यूज चेक करा, त्यांच्या लाईक चेक करा, त्यांचे कमेंट चेक करा आणि त्यांची पब्लिक रिस्पॉन्सिबिलिटी बघा. लोक त्यांना कशा पद्धतीने रिॲक्ट करतात. मोजकाच जो विचार, महान विचाराचा माणूस आहे तोच आमच्यासारख्यांना मानतो. 21-22 हा वयोवर्ग जो आहे त्यातनं पण परिस्थितीचा संघर्ष करून इथपर्यंत पोहोचायचा तोच वर्ग मानतो. बाकीचा आपले चिन्ह नाही, दांगड धिंगाणा ह्या त्या गोष्टी नाही जमणार. अरे माझ्यासारखा विनोदी कलाकार तर अख्ख्या मला वाटतं गावात नसेल परंतु तालुक्यातली जी शाळा होती, मी ज्या कॉलेजला शिक्षण शिकलो, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा या ठिकाणी शिक्षण घेतलं. आणि शिक्षण घेत असताना माझ्या अंगात एक असा अवलिया होता, एवढा बेकार अवलिया होता, कॉमेडी अवलिया. अहो मी जर कुठलं तरी सॉंग घेतलं किंवा एखादा आवाज, मला 142 आवाज काढता येतात. नेते, अभिनेते, पशु पक्षी, वाद्य, आजी आजोबा, वयोवृद्ध आजी आजोबा यांचे आणि असे विशिष्ट अनेक आवाज, मला 142 आवाज जमतात. आज मी ह्या व्यासपीठावरती मी ते सादर करू शकतो. पण विनोदी कलावंतांना किंमत फार प्रमाणात कमी राहते आणि क्षणिक सुख असतं. भलेही तो जगाला हसवत असला परंतु तो विनोदी कलाकाराच्या आतमध्ये जे दुःख असतं, ज्या यातना असतात, तो यातना तोच सहन करतो, त्यालाच माहिती असतात. जगाला हसवण्याचं काम करतो परंतु त्याच्या मनामध्ये एवढं मोठं डोंगर, एवढं दुःखात दडलेलं असतं. काय सांगायचं म्हणजे अशी किंमत असते. होऊन गेले दिग्गज भाषा, धुरंधर होऊन गेले दादाजी कोंडदेव. अजून तुम्हाला सांगू, हे सॉरी दादाजी कोंडदेव, दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफजी. अजून सांगतो तुम्हाला जॉन लिओल मराठी या चित्रपट सृष्टीतले पण ते चांगले एक कलाकार आहेत. हिंदी सिनेमा सृष्टीत जरी गेले असले तरी ते मूळतः मराठीच आहेत. अजून तुम्हाला सांगतो आत्ता जे आहेत ते भाऊ कदम, हे असंख्य असे जे काय विनोदवीर आहेत. बघा ना आज भाऊंचं काय क्रेज होती. कदम आज ना कुठला सिनेमा त्यांना मिळतोय ना चला हवा येऊ दे, हा एवढा छानसा कार्यक्रम होता तो बंद पाडला राव जीवाल्यांनी. म्हणजे हे कॉमेडी कलावंतांचं जगणं, ही त्यांची किंमत. मी त्यांचं या ठिकाणी कमी लेखन, त्यांचं जे वास्तव आहे ते कमी लेखत नाही परंतु रियालिटी आहे. आणि करमाळ्यात कॉलेजला असताना माझ्याकडं एवढ्या कला होत्या, अजूनही आहेत, पण मी त्या व्यासपीठावर कधीच दाखवलं नाही. मी जर का शिक्षकांच्या मुलांच्या आणि मुलींच्या गोष्टीतून गेलो, एखादा मित्र 10-12 जण माझ्यासोबत असे शिक्षक चालले असे, अशा मुली चालले असे आणि सगळ्यावरती इम्प्रेस पडावं मी काय करायचो, असं पुस्तक असं तुम्हाला बोर होत नाही ना? नाही. हा पुस्तक काय असतो, विषय असतो ते त्याला एकटं येड बाडबाड असू द्या काय असो. अहो येडं म्हणलं ते हरकत नाही, एडीच लोक इतिहास लिहितात आणि जी शहाणी लोक त्या येड्यांना नावं ठेवतात तीच शहाणी लोक पुन्हा त्या येड्यांचा इतिहास वाचतात आणि जगाला हक्काने सांगतात, हा माझ्या जवळचा होता, तो माझा अगदी जवळचा आहे, तो माझा भाव आहे, तो माझा भाचा आहे, तो माझा मेवना आहे. म्हणजे असंख्य ऑल ओव्हर नाती जोडतात. हां मग असं फिरवायचो आणि फिरवल्यानंतर मग कुठंतरी एखादा मुलगा चालला, मग त्याला सांगून ठेवायचं बरं का, मी फक्त बडबड करून मी त्याला कुत्र्याचा आवाज काढून असं चावल्यासारखं मी त्याला भीती दाखवणार आहे. मग कॉलेजमध्ये असं करून त्याला दाखवते करायचं आणि मग ती माणसात ती एवढं ती पुरी म्हणजे मुली हसायच्या, शिक्षक हसायची, पोर हसायची, भारी वाटायचं. आणि तिथून अर्ध्या तासाने आम्ही गेल्यानंतर 1-2 ज्यांना आमचे विचार आवडत नव्हते ते म्हणायचे, येड आहे काय रे, एखादं सरबी अरे टोकार आहे काय रे, येड पाठच दिसते. अहो स्टँडवरती अक्षरशः मी ज्यावेळेस जायचो आणि मी त्यावेळेसही फेमस होतो आणि गेल्यानंतर एस-टीला बसायचो आम्ही करमाळ्यात. आणि करमाळ्यात बसल्यानंतर तिथली कित्येक मुलं आणि ज्यांना आमच्या मुहूर्ताच पहिल्यापासून आमच्या वांढळायची ती लोक काय म्हणायची, ए तक ते जोकर आला, जोकर हसवणार, जोकर आला. म्हणजे इतकी किंमत आम्हाला एवढं बेकार वाटायचं. अरे यार एवढं सगळं ह्यांच्यासाठी करून सुद्धा आपण जोकर असू द्या. ही एक उपमा आहे, ही एक दैवी कलेतून मिळालेली एक आपल्याला काय पोच आहे, पावती आहे कामाची. असू द्या. जोकर म्हणजे भलेही जगाला तो हसवत असेल परंतु आज 52 पत्त्यातून एकाला सर्वश्रेष्ठ किंमत असणारा तो जोकर आहे. जोकराला कमी लेखू नका. जोकर पानपलटी, हिशोब क्लिअर, अशी परिस्थिती जोकरची आहे. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे विनोदी कलाकाराला एकदम
तात्विक स्वरूपातून कमी प्रमाणात किंमत कमी असते. आणि मग विशेष ठरवलं मला, आणि मी जे व्हिडिओ करतो ना ते व्हिडिओ माझ्या आयुष्याशी रिलेट आहेत. आयुष्याच्या बऱ्याचशा पानांवरती अगदी पांघरून घालावा इतपत मी ते जगलोय, आणि ते आज सोशल मीडियाच्या माध्यमातून मानतोय. लोकांना ते खूप आवडतंय, आणि मीच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक संघर्षमय, तडफदार आणि आयुष्याशी झगडलेला, आयुष्याची संघर्ष केलेला प्रत्येक पोरगा हा त्या परिस्थितीतून गेलेला आहे. म्हणून मला सगळ्यांना एवढं सांगायचंय की संघर्ष रडवतो मात्र आयुष्य घडवतो. आणि मग त्यावेळेस विनोदी कला एवढी भारी होती कॉलेजच्या टाइममध्ये, पण ते दिवस आठवले की मग किंमत. आणि कलाकाराचा इगो एवढा स्वाभिमानी आहे, थोडं जरी टच कोणी हार्ट केलं तरी त्याला ते सहनच होत नाही. मग मी म्हणलं हे विनोदी बाजूला, आणि मी असा कलाकार आहे, सांगायचं अजून तात्पर्य अजून थोडं राहिलं की मी मंडळी गणपती उत्सव असतील, नवरात्री उत्सव असेल, किंवा एखादा जर सांस्कृतिक कार्यक्रम कुठे चालला असेल तर तिथं मी जायचो. आणि दादा मी असा कलाकार आहे, मी माझी कला या ठिकाणी सादर करू. आणि मग ती म्हणायची ह्याला पैसे द्यावं लागतील, हे ते. दादा तुमचं काय मानधन वगैरे काय नाही का, देऊ वाटलं द्या, नाही तर लोकांना फक्त माझी कला दिसू द्या, तुम्हाला द्यायचं द्या. पण ती कला, त्या कलेची किंमत करायची लोक. गणेशोत्सव असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, किंवा देवीची नवरात्री उत्सव जागर असतील, आणि विशेष शाळेवरती जायचो. एक बॅग, कपडे फिपडे, मुलं बाळ, शिक्षण MA BEd, नोकरी नव्हती, मग आतली कला झोपू देत नव्हती. मग मी शाळेवर गेल्यानंतर शिक्षकांना म्हणतो, दादा नमस्कार, मी अशा गावातून आलो, मी एक छोटासा कलाकार आहे, आणि मला तुम्ही एक सेवा करण्याची संधी द्या, मुलांना हसवण्याची संधी द्या. मग ती म्हणायची आईला काय कला सादर करायचं, काय नाही, फक्त विनोद आणि नेते अभिनेते पशुपक्षी आणि कार्टूनचे आवाज मी काढतो, तेच ऐका. आणि एवढे कार्यक्रम केले, एवढा मान सन्मान मिळाला. पण शेवटी वलय जी निर्माण करायचं होतं, किंवा जे किंमत चांगल्या पद्धतीची एक व्यासपीठावर मिळवायची होती, ती व्यासपीठ मला मिळतच नव्हतं. मग ह्याच्या माध्यमातून मिळालं. आणि सोशल मीडियावरती एवढं तुमच्यासारख्या प्रेम रसिक मायबापांनी दिलं, अरे 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 अरे, त्या प्रेमाचा मी आयुष्यभर कायम ऋणी असेल. आणि विषय येऊन ठेपला तो त्या मेसेजचा आणि मोटिवेशन कमेंटचा. तर मला म्हणतात की तुमच्याकडे एवढे छान विषय आहेत, तुम्ही एखादा चित्रपट का बनवत नाही? अहो चित्रपट बनवायला पैसा थोडा लागतोय का? अहो एका सिनेमाचं प्रोजेक्टचं बजेट 1 CR म्हणजे 1 करोड रुपये आहे. आयुष्यात सगळ्याची नाटकं करता येतील. मी एक कलाकार तुमच्या समोर सादर करत असलेली कला, दाखवत असलेली कला. जर का मी सांगितलं दादा तुम्ही हसायची कला दाखवा ना, म्हणजे कला शिकत असताना 9 रस त्यातून कला शिकली जाते. 9 रस असतात, हास्यरस, भयरस, क्रोधरस, शृंगारस, हे 9 रस. त्यातून हे कलाकार त्याच्या अविस्मरणीय कलेला उजाळा देतो. आणि त्या रसातून जर का मला तुम्ही सांगितलं दादा ते मग जरा हसण्याची ऍक्टिंग करून दाखवा ना, मी लगेच हिला काय वाटलं काय झाली एक बापा तिकडे बघत होती. म्हणजे ही हास्यरस. मला जर म्हणलं तुम्ही कसला रशी, रडणं, भैरस, नाही भैरस नाही मग त्याला, माफ करा, बऱ्याच दिवस झालं ह्या रडणे ह्या कुठला रस म्हणतात तुम्हाला पण माहित नाही, पण आहे ही. मी कशाचीही सोंग, कशाचंही नाटक करू शकतो, परंतु पैशाचं नाटक हे अजिबात होणार नाही, केलं जात नाही, कोणाला जमणार सुद्धा नाही. पैसा लागतो कुठल्याही गोष्टीला. मग नंतर ठरवलं की आईला सगळी लोक एवढं प्रेम करतात, हे पण येणार नक्की. मी असे एक 4-5 चित्रपट केलेले आहेत, जे काही दिवसानंतर आता 1-1.5 महिन्यात ऑलरेडी तो रिलीज वेगवेगळ्या थिएटरला होतोय, परंतु सोलापूर जिल्ह्यात अजून सॉरी करमाळा तालुक्यात अजून तो रिलीज झाला नाही. मदार नावाचा सिनेमा आहे माझा, तर लवकर तुमच्या भेटीला तो नक्की तुम्ही बघा. आणि मग मला हे या गोष्टीवर विचार करावा असं वाटला, आईला लोक तर एवढी मानतात, मग आपण घरात सुद्धा विषय झाला. सिनेमा करणं वाटते तितकी सोपी गोष्ट नाही म्हणजे, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. पण लवकरात लवकर तुमच्या कृपा आशीर्वादाने, सगळ्यांच्या आशीर्वादाने तीही गोष्ट, तेही तुमचं स्वप्न जे आहे ते लवकरात लवकर पूर्ण करणार, ही माझा शब्द आहे. 100% करणार. अहो काय मनगटात ताकद आणि मनात जिद्द असली ना, अशक्य गोष्टी शक्य होती. काय लागते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
तुम्हाला या ठिकाणी सांगायला मला खरंच खूप आनंद होतोय. मंडळी, तुम्ही जे प्रेम करताय, खरंच मी त्या प्रेमात आयुष्यभर ऋणी असेल. बायला कटाळा आलाय काय, तुम्ही झालं थोडं राहिलं. तर मंडळी बाकी काय नाही, आनंदात राहा, हसून राहा, खेळून राहा, मस्त खा प्या, उन्हात बाहेर फिरू नका. आयुष्य हे खूप सुंदर आहे, ते एकदाच आहे. ज्यावेळेस 84 दशलक्ष योनी फेरा पूर्ण करून जो दिवस असतो, तो दिवस म्हणजे मानवरूपी जन्मदिवस. लय असंख्य दिवसानंतर आपण भाग्यवान आहोत की आपल्याला मानवरूपी जन्म मिळाला. आपण खूप भाग्यवान आहे. आणि त्यातल्या त्यात भाग्यवान असा आहे की कोरोनासारख्या महामारी संकटातून आपण या ठिकाणी वाचलोय. काहीतरी आपलं कर्म कामाला आलंय. म्हणून ह्या हातातून जेवढं उत्तम कर्म करता येईल तेवढं करा. बस, विषय भरपूर आहेत, आम्हाला आणखी असे बरेचसे व्हिडिओ बनवायचे आहेत. मी हिथंच लय वेळ घेतोय आणि वेळ घेतलाय. तुम्ही इथे वेळ मन भरून ऐकलंय, मन भरून ते ऐकलंय. आणि कालचा एक किस्सा माझ्या कानावरती आलेला. मला या ठिकाणी, ताये तू व्हिडिओ बघतीस ना, दाजी तुम्ही पण बघताय ना? हो हो हो, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचा मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. अजून थोडासा एक वेळ घेतो, फार काय वेळ घेत नाही. आमचा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी मनापासून तुमचा आभार आहे. पण काल परवा दिवशी एक गोष्ट घडली. एक माय माऊली, एक ताई, माझी ताई, तुम्हाला हात जोडून नम्रतेची कळकळीची विनंती आहे. ताई, आपला मालक म्हणजे आपला पतिदेव कामावरून येतो, कामावरून आल्यानंतर तो शिनलेला असतो, भागलेला असतो. खूप कष्ट करून तो सुखी संसाराच्या गाड्यासाठी खूप काय हातभार लावतो. आणि आल्यानंतर तुम्ही त्याला प्रेमाने बोलण्याऐवजी, एक तांब्या भरून देऊन 2 शब्द प्रेमाचे बोलण्याऐवजी तुम्ही डायरेक्ट त्याच्यावर खेकसाय चालू करता. अरे, तो कामाला जातो, कुणाचं ऐकून घ्यायला नाही. म्हणजे तिथं मालकाचं प्रेशर, गाड्यांचं बऱ्याचशा काय गोष्टी ऑफिसमध्ये असतील किंवा विशिष्ट कामावरती असतील, तो एवढा त्रासलेला असतो. घरी येऊन तुम्ही त्याची विचारपूस करा, 2 मिनिटं शांत घ्या, काय दुखतंय का हो? प्रेमाने 2 शब्द त्याच्याशी बोला. त्याचा सगळा जो आळस किंवा एकदम दबाव आहे तो एका क्षणात निघून जाईल. तांब्या द्या आणि प्रेमाने 2 शब्द, का हो काय दुखतंय का, सोडू का? तुम्ही तसं म्हणायच्या ऐवजी त्याला राव वाट 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 लगेच सुरू होत आहे. अहो, ते मशीन नाही, ते पण माणूस आहे, त्याचं पण मन आहे. अहो, तुम्हाला कुठं तुमच्या अस्मितेला एवढासा कलंक लागला तर तुम्ही अख्खं घर डोक्यावर घेता. दाजी, तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी, माझ्या बी ताईला, आमच्या बी ताई साहेबांना थोडासा मान द्या, सन्मान द्या आणि रिस्पेक्टफुली थोडंसं त्यांना पण प्रेमाने बोला. असंच नाही की मी फक्त दाजीचीच बाजू घेतोय. दाजी, तुम्हालाही खेक असतोय, तुम्हालाही खवळतोय, कारण माझा जो हक्क आहे तुम्हाला बोलण्याचा. नका सारखंच माहेरवरून सारखं तिला नका अपमानित करू. माहेरच्या लोकांवरती घालून पाडून बोलणं असेल किंवा बऱ्याचशा काही गोष्टी ऑल ओव्हर असतील, ज्या तुम्ही समजून घ्याल. तुम्ही खूप सुजाण आहात. आणि असाच एक किस्सा एक 2-4 दिवसाखाली आमच्या शेजारच्या गावामध्ये झाला, आणखी एका मित्राच्या गावामध्ये झाला. एका माऊलीनं नवरा येतोय तोच त्याच्यावर इतकं खेकासायला चालू केलं आणि एवढं डिप्रेशन मध्ये गेला. त्या माणसाने अक्षरशः आत्महत्या केली, सुसाईड क्लेम केला, फाशी घेतली राव. म्हणजे ह्या गोष्टी ह्या व्यासपीठावर सांगायची मला थोडीशी खंत वाटते, पण तरी देखील सांगतो. का तर तुम्ही माझे सगळ्या गोष्टी ऐकता, नका करू. अहो, आयुष्य आहे, नवरा बायकोचं सुंदर आयुष्य आहे, सुंदर पद्धतीने जगा. आम्ही जोड कसे जगतोय बघताय ना तुम्ही. मग आमचा आदर्श काय घेता तुम्ही? अहो, खेड्यात आम्ही एवढं साध्या पद्धतीचं जीवन एवढ्या आनंदात जगतोय. तुम्ही तर चांगल्या सुसज्ज बिल्डिंगमध्ये पैशात पोहताय आणि सगळ्या काही गोष्टी तुमच्याकडे आहेत, तरी देखील तुमच्याकडे ह्या गोष्टीची कमी का? ह्याचं कारण तुम्ही एकमेकाला न दिलेला वेळ. एकमेकांना वेळ द्या, एकमेकांना समजून घ्या, बाकी सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक घडतील. खूप आनंद होतोय मला. काल एवढं सांगायचं, काल मुद्दामून हे सगळं भाषण मी करत होतो आणि व्हिडिओ शूटच झाला नाही. असू द्या, तो आज केलाय. आणि एवढा प्रॉपर वेळ लावून हा व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा माझ्या ताईचं, माझ्या दाजींचं, माझ्या दादांचं, माझ्या भाऊजायांचं आणि तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांचं मी या ठिकाणी मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. थांबतो, मला बरेचसे अजून रील बनवायचे आहेत मंडळी. आणि हो, चॅनलवर जर का नवीन असाल तर बोला. बोल की ताई. चॅनलवर नवीन असाल तर सांग की. बोलणार, बोलायची प्रॅक्टिस. रील मध्ये तुम्ही बोलता फक्त. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, युट्यूबवर हा व्हिडिओ ब्लॉग पाहत असाल तर, आणि फेसबुकवर जर पाहत असाल तर फॉलो करा. अहो, एक फॉलो केले तुमच्या बँकेतला पैसा थोडीच कमी होणार आहे.
करा राव, प्रेमाने हक्काने आपला माणूस आहे म्हणून हक्काने भांडतोय तुमच्या सोबत मी. करा, सपोर्ट करा, मराठी माणसाला सपोर्ट करा. तुम्ही अशाच माणसाला सपोर्ट करा ज्याच्यापासून आपल्याला काही घेणं देणं नसेल, काही आपल्याला त्याच्यापासून फायदा नसतो, त्या माणसाला सपोर्ट करता राव. आणि आपल्यासारख्या मराठी माणसाला सपोर्ट करायचं म्हणलं यायला जीव ते काय होत आहे सांगा की तुम्ही सपोर्ट करा म्हणून आता तुमचा मान पडा नाही आणि माझा पडत करते का? करते म्हणा सपोर्ट करा. करते ते. सपोर्ट करा राव. मराठी माणूस जाऊ द्या पुढं. आणि तुम्हाला मला नव्या चित्रपटामध्ये आणि एकदम मस्त अशा सिनेमा पाहायचंय ना, अहो लवकरच तुमचं ते पण स्वप्न पूर्ण करतोय. फक्त वेट अँड वॉच. नाही, वॉच अँड वेट आहे. नाही, दोन्ही काय आहे, इकडून ह्या हाताने खाल्लं काय आणि ह्या हाताने खाल्लं काय सारखंच आहे. सपोर्ट करा. नमस्कार मंडळी, थांबतो या ठिकाणी. आणि खूप आनंद वाटला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. तायडे, दाजीला भांडू नको बरं का. आणि दाजी, हो दाजी, तुम्ही बी माझ्या ताईला भांडू नका, नाहीतर मग मी येईल आणि तुमच्या दोघांची सुंदर अशी भेट घेईल आणि तुमच्या घरी फक्त आणि फक्त एक कप चहाचा आणि तांब्याभरून पाणीच पिईल. तसाच नाराज होऊन निघेल जर तुम्ही माझ्या ताईला बांधलात. आणि ताई तू पण दर का दाजीला बांधली आणि तुम्ही मला बांध नका, नाही तर तुम्ही ती म्हणत्याल ती म्हणत्याल आता घरी गेलं की बांधायला चालू करायचं तुम्हाला. ती म्हणत्याल आम्हाला सांगा. नाही हो, तुमची ताई लय चांगली आहे, गुणी आहे अगदी. खरंच मी तर भाग्यवान, देवाचे खूप खूप आभार मानतो. तुम्ही बघताय ना, अक्षरशः रील मध्ये तेवढ्या बोलतात त्या. खूप शांत स्वभाव. बरीच लोक विचारतात की दादा ही जी ताई आहे तुमच्यासोबत काम करते ती तुमचीच मिसेस आहे का, कोण आहे ती? हा, माझंच माणूस असणार आहे. माझ्या संग परकी स्त्री कोण काम करणार आहे? आणि मी तरी कसा परक्या स्त्री सोबत काम करू? हा, मला सांगा की. तर ह्या आमच्या सौभाग्यवती आहेत, सुबुद्ध पत्नी आहेत. आमच्या जीवाला जीव, खांद्याला खांदा आणि अगदी सुखात किंवा पण दुःखात चांगल्या पद्धतीत साथ देऊन उभा राहणाऱ्या आमच्या या ह्यांच्या मातोश्री कटाळी. ताई. कटाळी का चिमणे झालं बाई. तर मंडळी, असाच सपोर्ट, असंच प्रेम आमच्या या थोरात कुटुंबावरती कराल ही अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांचा ऋणी आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.